चार्जिंग बसत लावते. अहो उठा ना, किती वाजेपर्यंत झोपता? एवढा दुखणं भरला का झोपूनच आहात? तो सेन पोटा तसाच आहे फेकायचा. उठा ना. शांता का मच्छरनं फोडला? अगरबत्ती नाही लावली ती मच्छरची. अहो होतीच नाही ना, संपली होती. खूप चावले बाबा मच्छर रात्री. लाईट गेली होती ना म्हणून, नाही तर नाही चावत, पंखा सुरू राहते तर. आता पावसाळ्याचे ते अगरबत्ती वगैरे लावून टाकावा सायंकाळी. मच्छर राहतात नुसते. आता खूप दिवसाची लावून झाली नाही तर काही लक्षातच नाही आला. रात्री लाईट गेली, मच्छर घुंघुंग करत होते तर बघितली तर दिसलीच नाही. मच्छर चावले म्हणता आणि ढर ढर तर झोपले ना मस्त. आता कामाचा एवढा दुखणं भरला होता, झोपीन नाही तर का. थोडासा तेल बिल लावून दे म्हणलं हातपायाला, तर लावून नाही दिली. का तुम्हालाच भरला? मला नाही भरला का दुखणं? 1-2 दिवस तसाच वाटते, मग काही नाही वाटत. हो पण रात्री रात्रभर पाऊस आलाय ना, तो पण चांगलाच आलाय. रात्रीचा पाऊस दिसून नाही पडत. म्हटली तुम्हाला टपका दुरुस्त करा म्हणून, ऐकले नाही. बकेट ठेवली होती, पूर्ण बकेट भरली ते. बापरे, पूर्ण बकेट भरली? एवढा पाऊस आला? नाही तर का, तुम्ही तर मस्त ढळढळ झोपले होते. आणि आताही पाऊस सुरूच आहे. झल्ल्यावर झल्ला येत जाते. 10-15 मिनिटासाठी थांबते. जा बरं, आताचा पाणी थांबला आहे, ते गाई ढोरं काढून टाकाल, शेणपोटा करून टाकाल. ना शांता, आता उठायला उशीर नाही. तोंड गिन घासू दे, चहा पाणी पिऊ दे, मग जातो. उठता बरोबर माणसाच्या मागे लावून टाकते बाबा कशी तर. हो तर मग लवकर नाही उठता येत का तुम्हाला? मग असे उठा म्हटले आणि गेली मी. भांडे झाले घासून माझे, झाडू लावून झाला. म्हटलं उठले असतील बाबा. येऊन बघते तर मस्त झोपलेच आहात. चला चला, तोंड घासा, चहा आहे झाला बनवून, चहा पिऊन घ्या. कोणाकडून दिवस उगवला आज? बापरे, चहा बनवून ठेवली आहे तर. बापा बापा, किती खुश झाले हे. चहा बनवला आहे म्हटली तर बाप रे बाप, जसा काही यांना खजानाच मिळून गेला. अहो पण तोंड घासा आधी, तोंड घासल्याशिवाय चहा मिळणार नाही. हो, आत्ता घासतो पटकन. अरे बाबा, भात मांडलं होतं गॅसवर. जडला का आता माहित नाही, यांना उठवायच्या चक्करमध्ये. अरे वा, आज मजा येऊन गेली. उठता बरोबर चहा मिळाला. बापा बापा, एवढे सारे लोक कुठे चालले तरी? अरे रमेश, रमेश. का झालं आई? अरे ते लोक गेले ना, खूप सारे लोक गेले बापा. कुठं आहे? माहित नाही कुठं गेले, तर आता जाताना दिसले की नाही म्हणून आवाज दिला तुला. काय म्हणते, लोक गेले? हो हो, आत्ताच गेले. 5-6 लोक गेले इथून. काय तू पण गेले असतील कुठे, वावरा बिवरात गेले असतील. नाही नाही, चला 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 असे करत होते. तो पाय तो झाबरू जाऊन राहिला, आवाज दे बरं त्याला. अरे झाबरू, ए झाबरू. रमेश भाऊ, घरी का करता, चला ना. कुठं कुठे चालला तू? बापा बापा, काही माहीतच नाही आहे का? घरातल्या घरात आतमध्येच राहता तुम्ही. एवढे लोक जाऊन राहिले आणि तुम्हाला माहीतच नाही आहे. अरे तर सांगशील का कुठे चालले लोक? तर पूर आला ना, पूर पाहायला चालले लोक. चला चला. काय म्हणतो, पूर आला? हो ना, चला ना, पूर पाहायला जाऊन चला. हो रे रमेश, आला असेल पूर. खूप पाऊस आला ना रात्री, रात्रभर पाऊस आला आहे. अरे झाबरू, चल ना. हो हो, आलो आलो, थांब थांब. बापा बापा, खूपच लोक चालले ना पाहायसाठी. जावं लागते मग पाहायसाठी पूर. अरे रमेश, का झालाय? रात्री बापा माझ्या पलंगावर गरत होता. एवढे दिवस गरला नाही आणि रात्री पाय गरत होता, एवढा पाऊस आला. पाहिशील बरं, एखादी कवेली पिवली तिथली फुटली आहे का तर चढून थोडासा. हो हो, पाहतो ना आई, पाहतो. जाऊन येतो पहिले, पूर आलाय तर पाहून. तुम्हाला मोठा आहे रे बाबा पूर पाहायला जायचा. का पाहावं लागते, पाणीच तर आहे. मजा येते आई, पूर पाहायला मजा येते. पहा रे बाबा, सांभाळू ना. लहान आहो काय, सांभाळून म्हणते. अरे पाण्याचा काही सांगता येत नाही, लहान मोठा पाहत नाही पाणी. आपण सावध राहिला तो बरा. हो ना आई, कुंताला सांगून देतो जातो म्हणून. चल, भात तर झाला, आता भाजी बनवून घेते. गुड्डी गुड्डी. हो मम्मी, येते. काय झालं मम्मी? बाई ते कोहडा काढून ठेवली आहे, आण का इकडे कापायसाठी. ए मम्मी, कशाची भाजी बनवते? कोहडा बनवते. हट मम्मी, मी नाही खात कोहडा. आता कशाची भाजी बनवता? कोहडा नाही खात, लौकी नाही खात, चवळीच्या शेंगा नाही खात. सांग कशाची भाजी बनवू? काढले नाही चालत. आता ठीक आहे, काढले नाही खात तर, पण बाकीच्या भाज्या खायला पाहिजे ना. नाही ना मम्मी, प्लीज मम्मी, नको बनवू ना, नको बनवू ना मम्मी कोहडा. आता कोहडा नाही बनवतं का बनवतं? वरण बनवत आहे ना, कोहड्याची भाजी आणि वरण. हट मम्मी, मी खातच नाही कोहड्याची भाजी बनवशील तर. पोरीच्याही काही समजत नाही बापा, कशाची भाजी बनवायला माणूस काही समजत नाही. मी कोहड्याचीच बनवतो, आता खा की नको खाऊ. मनामध्ये चांगलं ठेवावा. नाही, कोहड्याची भाजी चांगली लागते, मी खाईन मस्त, असा मनामध्ये ठेवावा, म्हणजे मग चांगली वाटते.
खायच्या आधीच घणाना सुरू होऊन जाते, नाही खात मम्मी, नाही खात मम्मी. मग कुठून चांगली लागणार आहे भाजी कोवड्याची. मम्मी ते खाकसची भाजी बनव ना, त्या दिवशी बनवली होती, मस्त झाली होती. हा हा, बाई साहेबींना खाकसची भाजी पाहिजे. खाकस किती महाग आहे. आता हप्त्याची एक भाजी ठीक आहे. आता 3च दिवस झाला बनवली होती तर खाकसची भाजी. आता बनवीन पुढच्या हप्त्यामध्ये, आता नाही. आता हा भाजीपाला आहे ना. जा ना बाबा, आण ना कोवडा थोडासा. आता उठू का मी येथून? बापा कोणता चुलीवर स्वयंपाक काऊन करते? गॅस नाही आहे का? खरी मोठे फुलकडा तुम्ही. रात्रीच म्हटली गॅस गेला म्हणून. आता रात्री सांगितली तर आता सकाळी काऊन नाही सांगितली? रात्री सांगितले तुम्हाला सिलेंडर संपला म्हणून, तर चुपचापच होत्या. मी म्हणलं आता पैसे बिसे नसतील म्हणून चुपचाप आहात. अरे आवाजच नाही आला, मला लक्ष नव्हती ना माझी. हा गोष्ट करता जी, लक्ष नव्हते तुमचे. राहू द्या, आता नसेल लक्ष. आता मांडून द्या खरं सिलेंडर तिकडे समोर. अरे नाही याची ना आज गाडी. अहो दररोज येते गाडी, नंबर लावून द्या. दररोज येते गाडी. हो दररोज येते, पण पूर आला आहे ना, तर गाडी नाही येईल आज. बाबा काय म्हणता, पूर आलाय? हो हो पूर आलाय, काही गाडी बिडी येत नाही सिलेंडरची. गुड बाबा, आता सकाळच्या ठीक आहे. विस्त गिस्त पेट बाबा, पण सायंकाळी घाईघुईचा स्वयंपाक राहते ना. सायंकाळी नाही बनवशे वाटत चुलीवर स्वयंपाक. आणि आता पावसाच्या नरम झाल्या आहेत काळ्या, पेटत नाही, दिमाग खराब करतात. असं धुंग्यानं डोळे लाल लाल होऊन जातात. अहो मी काय म्हणते, शांताताईच्या घरी 2 सिलेंडर आहेत, विचारून या बरं. भरला आहे का तर? अरे मी पूर पाहायला चाललो ना. काय पूर पाहायला चालले? हो हो पूर पाहायसाठी चाललो. सांगायसाठी आलो होतो तुला, मग कुठं गेले म्हणली असते की नाही म्हणून. पप्पाजी मी येते ना पूर बघायला. नाही नाही बेटा, पोरीबारींनी नाही यावा. आता स्वयंपाक करावा लागला असता तुम्हाला तर बरोबर फिकर पडली असती सिलेंडर आणायची. करते ना बायको. डोळे फुटत का काहीच फुटत मग बायकोचे. थोडासे जा म्हटले शांताताईच्या घरी, विचारा नाही गेले पूर बघायला. बाबा गुड्डी कोवडा आण ना का. आतापर्यंत कोवडा आण म्हणली तर असा ना माणसाचा दिमाग खराब होऊन जाते. कावेरी आता ताप चढला होता का? नाही नाही, ताप वगैरे नाही चढला. आणि झोपलाही मस्त. आता चाय तोच खाल्ला ना, अजून झोपला. कावेरी आज जाऊ नको मग तू. अहो तर आता ताप नाही आहे ना, निघाला ना. फालतू 300 रुपये रोजी जाईल ना माझे. अरे 300 रुपये रोजीकडे पाहते का तू? मम्मी मम्मी करते ना. काल किती परेशान केलं ना मला. आजच्या दिवस राह, मग वाटल्यास उद्यापासून जाशील. एक तर आई घरी नाही राहत, आई पण तिकडे शांताराम भाऊकडे जाते. अहो तर त्यांना घरी राहू द्या ना. नाही जातील आज, त्यांच्या रोजीचाच आहे. आम्ही हुंडा घेतलो तर मग उपा देते ना, एकाच जणी कमी राहिली तर. पाय बापा आता तू राहते का नाही राहत तर. आईला म्हणतो नको जाऊ म्हणून आज. बाई कावेरी. अहो भाऊ आवाज देऊन राहिले ना. अरे भाऊ या या बसा. हो हो. काय म्हणते भाषेची तब्येत? ताप निघाला का? मावशी सांगत होती काल वावरात आली होती तर ताप आलाय म्हणून. म्हणला चला भेटीला चालले जावा. अहो भाऊ काल ना खूप ताप होता, रात्री पण होता, पण मग रात्री हो तरी 10-11 वाजेपासून कमी झाला ताप. आता वगैरे चढला नाही म्हणा. तर बाई एवढा ताप होता भाषेला, घरी राहायला पाहिजे ना. थोडीशी पोराबाळाची काळजी घे. भाऊ आता हे होते ना, आणि आत्याही होत्या, तर म्हणलं आता मी चालले जाते. मावशी कुठं? मावशी तर आली होती ना शांताराम भाऊच्या वावरामध्ये. थोडासे ते घरच्या लोकांची तब्येती पाणी पाहावं लागते ना. हो भाऊ आज नाही जात ना, आज घरीच राहते. आज जाशी नाही कसा पूर आहे ना, जिकडे तिकडे सगळ्या पाता बंद आहेत. कोणाचीच वावरात सुरू नाही आहेत पाता. काय भाऊ पूर आहे? हो पूर आहे, जमत नाही इकडे तिकडे जायसाठी. वाटलाच होता मला पूर आला असेल म्हणून. रात्री खूप पाऊस आला ना, ते समोर मोठी बाल्टी होती ते पूर्ण भरून गेली होती ना. हो तर आता मी पूर पाहायलाच जात होतो, म्हणलं आता भाषेची मुलाखत करून घेतो, ताप वगैरे कमी झाला की नाही झाला. चला येता का महेशजी? येता का पूर पाहायला? हो हो येतो ना भाऊ येतो. भाषा तर झोपला आहे, मुलाखत करायला आलो तर. काही बिस्किट गिस्किट खाते का? आहेत ना भाऊ, आहेत बिस्किटही आहेत, टोस्ट पण आहेत. कावेरी जा ना चहा बनव ना. नाही नाही राहू द्या, कशाला चहा वगैरे, आता चहा पिऊनच आलो घरून. नाही नाही भाऊ तुम्ही असं या नाही ना काही नाही. त्या कावेरी बनव पटकन चहा. हो हो बनवते बनवते. कोण सांगतो भाऊ पूर आला म्हणून? जावई लोक इतके जाऊन राहिले तरी तुम्हाला माहीतच नाही आहे. मी इकडे घरामध्ये जाऊ की नाही, आता बाहेर गेलो असतो चौकात तर माहीत झाला असता. अरे महेश, ए महेश. हो आई इकडे आव. अरे महेश का सांगू नाही तुला, मनमाना लोक जाऊन राहिले ना, पूर आला म्हणतात पायासाठी. हो माहीत झाला नाही आता. कोणी सांगितलं तुला? मी सांगितलं मावशी मी. अरे बाबूराव भाऊ कधी आले तुम्ही? मावशी आता चालू ना, थोडा वेळ झाला. काल सांगितलं ना पांडूची तब्येत खराब आहे म्हणून, तर पायासाठी आलो. तर सांगितलं जावयांना की पूर आला आहे म्हणून. हो ना, खूप लोक जाऊन राहिले बाबा पूर बघायला.
काही गाड्या बिड्या आतमध्ये येऊन नाही राहिल्या म्हणतात. बाप रे बाप. महेश कावेरी कुठे गेली? चाय बनवायला गेली नाही. असा का? गेली का चहा बनवायला? अरे रमेश, इथं का करून राहिला तू? हिरेलालनं येतो म्हणलं तर थांबलो आहो त्याच्यासाठी. पूर पाहायला जात होतो. का पूर पाहायला जाते? हा गावातच तर पाय ना, पूर घुसला तर. हो ना बापा सरपंच भाऊ, आमच्या घराकडे तर काही तेवढं पाणी आहे नाही. रे तर ते उंच भागावर आहेत आणि हा तळ्याच्या खालचा भाग आहे ना. तळ्याचं पाणी झाला ओव्हरफ्लो, पूर्ण गल्ल्यामध्ये आला. आज दिवसभर जर असंच पाणी आला ना तर घुसते घरामध्ये. हो हो बरोबर म्हणता. बापा सरपंच भाऊ, इकडे पाण्यामध्ये का करता तुम्ही? अरे मजा घ्यायला आलो ना. हा मस्त पाय ना, पूर आला ना गावामध्ये आणि तुम्ही तिथं वरती उभ्या धडीवर. या ना इकडे पाण्यामध्ये या. पूर पाहायला जात होते ना तुम्ही तर. पहा इथंच पूर दिसते तुम्हाला. का सरपंच भाऊ, हा असा पूर? तो पूर पाहायची मजाच वेगळी आहे. चला ना जाऊ गडिया पूर पाहायला. हो हो येतो पूर पाहायला, पण मी का म्हणतो, आज दुकान नाही चालू केलं का तू पानठेला आपला? कसा कसा चालू करू बाबा? माझ्या दुकानातही पाणी घुसला ना. अरे हो खरा, तुझ्या दुकानातही पाणी घुसला नाही. बाप रे बाप, हा इथं पाणी कुठलं आला? अरे पूर आला ना गावामध्ये. तुम्हाला माहीतच नाही आहे? हा घरी मस्त झोपलेच होते तुम्ही. का सरपंच भाऊ, पूर आला असेल गावामध्ये. पूर येते का गावात? शिरते पूर? तर बया आहेस का मग? हा पाणी कुठलं आला सांग का तूच? हा आता हा एवढा पाऊस आला म्हणून आता गल्ल्यामध्ये पाणी आहे. हो काही पण. हा बरोबर आहे. हा तळ्याचं पाणी आलं इकडे. झाला बापा, घरामध्ये घुसते हा पाणी. आम्ही तर मस्त पूर पाहायला जात होता आता. अरे हा इथंच पूर आहे पहा मस्त. अरे पण हा शांताराम गेला का पूर पाहायला? हा तो दिसला नाही ना. माहित नाही सरपंच भाऊ, मी काही तिकडे गेलो नाही. अरे रमेश, तू आवाज नाही दिला का? आता सगळ्यांना माहित आहे भाऊ, पूर आला म्हणून. तर ते शांताराम भाऊला का माहित नाही झाला असेल का? मी तर म्हणतो ते गेलेही असतील पहिलेच. चला चला मग जाऊन आपण पूर पाहायला चला.